दादांचा अशा पद्धतीने जाण्यामुळे खूप मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणार आहे. कारण का दादांचा तो भारदस्त आवाज असेल, सकाळी उठल्यानंतर दादांची जी कामाची पद्धत होती, अगदी रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत रात्री दादा काम करायचे आणि सकाळी रोहन, मी 4 तुला ला उठून थोडंसं कामाला थांबवतोय. सुरुवात. आपण ही दृश्य पाहतोय. शरद पवार सध्या रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह. मुंबईहून शरद पवार बारामतीमध्ये पोहोचले. शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या सुद्धा बारामतीमध्ये पोहोचल्या, जिथे अजितदादांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. तिथेच त्याच रुग्णालयामध्ये अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी शरद पवार सध्या तिथे पोहोचलेत. बारामतीमध्ये पोहोचतानाची ही दृश्य. शरद पवारांचा ताफा सध्या बारामतीमध्ये पोहोचलेला आहे. ज्या रुग्णालयामध्ये अजितदादांचं पार्थिव आहे त्याच ठिकाणी आता शरद पवार आणि प्रतिभा पवार या पोहोचलेल्या आहेत. सिल्वर ओकहून जेव्हा ही बातमी समजली तेव्हाच शरद पवार बारामतीकडे तातडीनं रवाना झाले. ज्या काकांचा हात धरून राजकारणामध्ये पाऊल अजितदादांनी ठेवलं, जे नेतृत्व म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे आणि संपूर्ण राष्ट्रवादी बघत होती, आज तेच नेतृत्व महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादीला पोरकं करून गेलंय. अजितदादांची अशी अनाकलनीय एक्झिट प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक मित्राला, प्रत्येक राजकीय नेत्याला ही मनाला चटका लावून देणारी ठरली आहे. अजितदादांच्या राजकीय यशापयशावर यथोचित चर्चा सुद्धा झडत राहतील, पण जे पोटात आहे ते ओठात असणारा शेवटचा नेता महाराष्ट्रानं गमावलाय. विलासराव देशमुख असतील, RR पाटील असतील, गोपीनाथ मुंडे असतील, अशा दिलखुलास वक्त्यांच्या पंक्तींमध्ये त्यांची गणना होईल यात मात्र शंका नाहीये. आज प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज फक्त आणि फक्त अजितदादा गेल्याचं दुःख आहे. धाय मोकलून प्रत्येक कार्यकर्ता आज रडतोय. प्रत्येक महिलेच्या डोळ्यात अश्रू आहेत. प्रत्येक मित्राला आज अजित पवारांची साथ हवी आहे. आजही प्रत्येकाला असं वाटतंय की अजितदादांचा एक फोन येईल, ते मायेनं काहीतरी बोलतील. प्रत्येकाचे कान ते शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेत. मात्र आता अशा कुठल्याच पद्धतीचे शब्द, अजितदादांचा तो आवाज कानी पडणार नाहीये. अजितदादांच्या निधनाची जेव्हा बातमी आली तेव्हा प्रत्येकाचं मन सुन्न झालंय. आपण दृश्य पाहतो रुग्णालयाबाहेरची. अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलंय, तिथे येत आहेत. परिसरामध्ये दाखल संग्राम जगताप सध्या अजित पवारांचं पार्थिव ज्या ठिकाणी ठेवलंय त्या ठिकाणी पोहोचलेत. आमदार संग्राम जगताप या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले ते नेते आहेत. ज्यांना मायेनं, ज्यांच्या पाठीवर हात फिरवला, ज्यांना उमेदवारी दिली, ज्यांच्यावरती विश्वास टाकला, आज प्रत्येक जण याच विश्वासाला धरून अजित पवारांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी रुग्णालयामध्ये येत आहेत. अजित पवारांचा एखादा नियोजित दौरा असेल, त्या ठिकाणामधला नेता असेल,
किंवा आमदार असेल किंवा खासदार असेल, प्रत्येक जण अजित पवार येणार आहेत म्हणून लगबगीनं कामाला लागायचा, तयारी जोरदार करायची. कारण अजित पवारांचा स्वभाव हा अतिशय काटेकोर होता. प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट ते हेरायचे. मग त्यामध्ये मग एखाद्या अधिकाऱ्याची चूक असेल तर त्याला धारेवर धरायचं स्वातंत्र्य अजित पवारांना होतं. मात्र आज खऱ्या अर्थानं शिस्त, चिकाटी, जिद्द आणि प्रेम आणि तो बोलण्यात असलेला कठोरपणा, पण तितकाच त्यामागे असलेली मायेची सावली आज कुठल्याच कार्यकर्त्याला किंवा आमदाराला किंवा खासदाराला बघता येणार नाहीये, अनुभवता येणार नाहीये. अलीकडे साध्या साध्या शब्दांवर आक्षेप घेऊन लगेच विलाप केला जातो. लोकांच्या भावना सुद्धा लगेच दुखावल्या जातात. पण मंचावरची दादांची भाषणं आजही काढून पाहिली तरी असा कुठलाच मुलाहिजा न बाळगणारी त्यांची ती भाषणं होती. अर्थात त्यांच्या या शब्दांनी प्रसंगी अनेक जण घायाळही झालेच, पण मंचावरचा दादांचा मोकळेपणा हा जास्त भावणारा होता. अजित पवारांचा तो मिश्किलपणा हा आजही प्रत्येकाला आठवतोय. प्रत्येकाचं दादांसोबत असलेलं नातं याची आठवण प्रत्येकाला आज होताना दिसतेय. सहकार क्षेत्रातून अजित पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1982 पासून ते राजकारणामध्ये सक्रिय झाले होते. अजित पवारांचा आज अनाकलनीय असा मृत्यू झाला. अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेनं सभेसाठी विमानानं रवाना झाले. एका छोट्या विमानानं अजित पवार नेहमीच प्रवास करत असायचे. आज देखील छोट्या विमानानं बारामती इथं लँडिंग करत असताना ते विमान कोसळलं आणि त्यामध्येच अजित पवारांचा मृत्यू झाला. बावीस जुलै 1959 साली जन्मलेले अजित पवार हा मुलगा राजकारणामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करेल असं कुणाला वाटलंही नव्हतं. मात्र अजित पवारांचा राजकारणामध्ये मोठा दबदबा कालांतरानं निर्माण झाला. 1982 पासून त्यांनी स्थानिक राजकारणामध्ये प्रवेश केला. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असं नाव होतं ज्यांनी अनेक दशकं सत्ता आणि संघटना या दोन्हींवर मजबूत पकड राखली. 1982 मध्ये राजकारणामध्ये प्रवेश केला आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात लवकरच स्वतःचं असं स्थान, अढळ स्थान निर्माण केलं. आणि कधी चुकले बाकले तर काकाही होतेच. म्हणजेच अर्थात शरद पवारांसोबत त्यांनी दरम्यान आपण आज लोकसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला